आज होता पाडवा. मग पोरं वाड्यात जमलेली आणि बसल्या बसल्या म्हणली चला आता डोंगरायला. आणि गाडीवर बसेपर्यंत डोंगराईवर पण पोचलो. मग तिथनं आलो वर. आई डोंगराचं दर्शन घेतलं. आणि तिथनं बाहेर आलो तर पोरं म्हणली आता सगळ्याचा एकत्र फोटो काढूया. आणि एवढी पोरं होती की एका फ्रेममध्ये काय बसत नव्हती. मग तिथनं पोरं म्हणली चला जाऊया पठारावर, तिथं जाऊन फोटो काढूया. मग तिथनं निघालो खाली. तर असं वाटत होतं की शाळेच्या सहलीला आलो काय. एका लाईनीत पोरं 70-80 एकत्र निघालेली. खाली आलेलो ग्रुप फोटो काढायला. पण काय इथलं लोकेशन बघून सगळी लागली स्वतःचाच फोटो काढायला. म्हणलं मग आपण इथं नको थांबायला, जावावं. मग तिथनं निघालो आपण पण. मग तोपर्यंत हर्षूच्या इकडे फरायला बोलवलेलं. म्हणलं मग जाऊया. तोपर्यंत नीट रस्ता होता तर यद्या म्हणला नाही कडेगाववरनं जायचं. मग आलो कडेगाववरनं डायरेक्ट हर्षूच्या इथं. तोपर्यंत सगळी पोरं आलेलीच होती. मग तिथनं आत आलो हर्षूच्या इथं फरायला. गेलो मग फराय खायला चालू केलं. तर विराज आमचा कुठल्या विचारात होता काय माहिती. तोपर्यंत तिकडं बॉन्डची एंट्री झाली आणि बॉन्ड काय शाण्या बागत दरवाजातच बसलेला. मग इथं फराळ खाल्ला आणि तिथनं परत बंटी दादाच्या इकडे पण फरायला जायचं होतं. मग सगळी पोरं तसंच मग डायरेक्ट बंटी दादाच्या इकडेच आलो. मग तिथनं आलो आत येऊन बसलो. आणि दिवाळी म्हणल्यावर काय सगळी सुट्टीला आलेली कॉलेजला, हे सगळीकडे सुट्ट्या होत्या म्हणल्यावर. आणि एका वर्षातनं सगळी पोरं एकत्र आलेली असते त्यामुळे नवीन जुनं सगळं विषय निघत असते ती. विषय चालूच होतं सगळ्यांचं. तोपर्यंत फराळाचं पण ताट आलं. आणि मग बंटी आताच्या इथं फराळ केला आणि जावं म्हणलं. आणि जाता जाता टिल्याने ही मलेशियाची नोट दाखवलेली. टिल्या आत्ता झालेल्या मलेशियातनं. तिथनं निघालो मग घरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं फॉलो